ओपन करणे फक्त आज त्यामागचा हेतू नाही आहे. एकंदरीत अटलांटा हे प्रकरण सर्व तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे न बोलता तुम्हाला समजलं असेल की विषय किती गंभीर आहे. अटलांटा प्रकरणात आपले 11 कोटी रुपये गेले आणि आपल्याला 25 कोटी जर आता आपण सेव्ह करून ठेवले तर आपला काही विकास होईल. सर्वात प्रथम मी माननीय महापौरांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी प्रत्येक नगरसेवकाला फोन आले असेल तुम्हाला की तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही कामं सुचवा आले ना. फोन सर्वांनी अगोदर काढावं. महापौरांचा विषय 25 कोटी रुपयाचा आहे. 25 कोटी आता जर मिळाले आणि 25 कोटी 52 कोटी रुपये मिळाले या शहराचा विकास होऊ शकतो. मात्र आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला किमान 300 कोटी रुपये देणं महापालिकेकडे या ठिकाणी 97 कोटी 32 कोटी 2 कोटी 1.25 कोटी असं एकूण 143 कोटी बिगरचे कागदावर आहे आता. म्हणजे ते आपल्याला देणंच आहे. आणि आपले नाशिकला एक प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला किमान 100 कोटी द्यावं लागतील अशी परिस्थिती आहे. एकंदरीत महापालिका या सर्व भूखंड प्रक्रियेमध्ये ते भूखंड प्रकरण हाताळताना आपण कुठेतरी कमी पडलो आहोत आणि म्हणून प्रत्येक न्यायालयालाही आपण हारलेलो आहोत. ज्या अटलांटा कंपनीकडे आपले 42 कोटी 50-60 लाख 76,000 रुपये द्यायचे बाकी होते त्याच कंत्राटीला आपल्याला 11 कोटी 11.5 कोटी काहीतरी समथिंग रुपये आपल्याला द्यावे लागणार आहे. आणि म्हणून हे जर असंच सुरू राहिलं तर महापालिकेच्या आपल्या खात्यामध्ये एक सुद्धा रुपया शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून मी सर्व 75च्या 75 नगरसेवक या ठिकाणी या शहरामध्ये सहकारामध्ये काम करणारी व्यक्ती होती. त्यांचं नाव आहे डॉक्टर अविनाश आचार्य. त्यांनी सांगितलं होतं समाजावर आईसारखं प्रेम करावं आणि म्हणून आपल्या शहराचा जर विकास करायचा असेल तर सर्व आपण आवडणं कोण कुठल्या पार्टीचा असेल कोण कुठल्या पक्षाचा असेल हा विचार महापौरांनी सुद्धा केला नाही. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक नगरसेवकाला सांगितलं की तुमच्या प्रभागातले कामं सुचवा आणि तुम्ही कामं द्या ते कामं आपण करू. आता मी नवीन आहे बरेच लोक म्हटले की आम्हाला पण होणार आहे चर्चा आहे सभामध्ये. पण मात्र हे करत असताना या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपली बाजू इतकी कमकुवत आहे की आपण ही न्यायालयीन बाजू विजयी होऊ शकतो जिंकू शकतो अशी कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. आणि म्हणून 25 कोटी स्वीट झाले 11.5 कोटी द्यावे लागणार आहे. बाकी 97 कोटी 32 कोटी 100 कोटी अशा अनेक कोटीच्या कोटी उद्याने ही महापालिका घेत आहे. आणि या कोटीच्या कोटी उद्याने घेत असताना मात्र माझ्यासारखे अनेक नगरसेवक नवीन नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत. आम्ही ज्यावेळेस वेळेस लोकांकडे गेलो त्यांना सांगितलं की आम्ही तुमचे हे कामं करून देऊ ते कामं करून देऊ आणि म्हणून हे कामं करून देऊ ते कामं करून देऊ म्हणजे आम्ही म्हटले. मात्र हे करत असताना आमच्याकडे जर फंडिंगच नसेल पैसेच नसेल महापालिकेकडे तर हे कामं होतील कसे. आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सर्वांना मी कामाचा माणूस आहे आणि कामाचाच माणूस आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांचं या 75 लोकांनी या शहरात राहणाऱ्या 6.5 लाख लोकांचं भवितव्य ही फायदा पाहून माननीय महापौर महोदयांना विनंती करेल उपमहापौरांना विनंती करेल माननीय आयुक्त साहेबांना विनंती करेल की 25 कोटी रुपयाचं एक स्वतंत्र खातं या ठिकाणी आपण ओपन करावं जेणेकरून या खात्याला कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन प्रक्रियेचा धक्का लागणार नाही. आणि धक्का लागत असेलच तर लवकरात लवकर निविदा प्रक्रिया अंमलात आणून हे पैसे पटकन खर्च करा जेणेकरून आम्ही जे लोकांना शब्द दिले ते शब्द पूर्ण होतील. आणि हा फक्त एक अरविंद देशमुखचा विषय नाही हा विषय आहे या जळगाव शहरातल्या 6.5 लाख लोकांचा. हा विषय आहे या सदनामध्ये उपस्थित असलेल्या 75 नगरसेवक स्वीकृत 7 नगरसेवक या सर्वांचा आयुष्य आहे. आणि म्हणून आपण या विषयामध्ये काळजी करावी लक्ष घालावं. आणि